निवडणुकीच्या पूर्वी बघायला गेलं तर धारावी पुनर्वसन संदर्भातचा प्रकल्प जो आहे तो मुलुंड डंपिंग या ठिकाणी साठी मोठे प्रयत्न केले होते दोन्ही पक्षाने. मात्र काय सांगाल तुम्ही या संदर्भात आक्षेप घेतला होता आणि या संदर्भात अधिक माहिती काय समोर आली? आज मुंबई महापालिकेने 10 जुलै 2024 मला पुन्हा एकदा एक पत्र पाठवून स्पष्ट केलं आहे, मुलुंडमध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्प नाही. महापालिकेने आपल्या उत्तरात दिलं आहे, मुलुंड ऑक्ट्रोई नाकाची जागा धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला द्यावे, ताबा कब्जा द्यावे. आता कोणताही आदेश निर्देश राज्य सरकारने महापालिकेला दिलेला नाही. महापालिकेने हेही स्पष्ट केलं आहे की मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जागा उपलब्ध नाही आहे आणि दहिसरतील 2 ऑक्ट्रोई नाका, मुलुंडचे 2 ऑक्ट्रोई नाका आणि मानखुर्दचा 1 ऑक्ट्रोई नाका या 5ही नाक्यावर महापालिकेचे अन्य प्रकल्प सुरू असल्यामुळे यापैकी कोणतीही जागा धारावी प्राधिकरणाला नाही. मात्र या अगोदर पूर्तता झाली गंगराणी यांनी राज्य सरकारची भेट घेतली, पत्र दिलं, असे अनेक विषय समोर आले होते, बातमी आली होती. आता काही लोक ज्याला राजकीय किंवा आर्थिक इंटरेस्ट असल्यामुळे आता प्रकारची अफवा आणि भीती पसरवत आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलंय, मुलुंड डम्पिंग ग्राउंड हे महापालिकेने आधीच नाकारलंय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः मला सांगितलंय, मुलुंड मध्ये धारावी प्राधिकरण नाही. हा सर्व घाट आदरणीय न देचा असा घाट होता. त्या संदर्भात देखील अनेक राजकीय वर्तुळात चर्चा होते. वास्तविकरित्या धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला अपात्र लोकांसाठी कुठेतरी मुंबईत जमीन हवी आहे. आम्ही महापालिकेला सुचवलं, राज्य सरकारला सुचवलं की अशी काय जागा असेल देवनाथ डम्पिंग ग्राउंड किंवा ती त्यांना द्यावी. या वस्त्यांमध्ये धारावी पुनर्वसन प्राधिकरण नको. अजून तर तिथला सर्वे झाला नाहीये. तर सर्वे झाल्यावर अंतिम निर्णय अन्य कुठे धारावी अपात्र लोकांचा प्राधिकरणासाठी घेतलं जाऊ शकते. परंतु मुद्दा उद्धव ठाकरे सेना, काँग्रेसचे नेते जाणून बुजून तिथल्या स्थानिकांमध्ये घबराट फैलवत आहे, म्हणून ही स्पष्टता. निवडणुकीसाठी हा धारावी मुद्दा निश्चितपणे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेना या दोघांनी हा विषय जोरात आग्रह आणि गैरसमज फैलवण्याचा प्रयास केला होता, अजूनही करत आहेत. मी तर संजय राऊत होते, खासदार संजय पाटील यांना चॅलेंज केलं, मुलुंडमध्ये जे पीएपी प्रकल्प आला 7,500 घरांचा, हे तो उद्धव ठाकरे सेनेचं पाप आहे. या संबंधात का संजय राऊत बोलत नाही, या संदर्भात का संजय पाटील बोलत नाही आणि धारावीचा भ्रम फैलावण्याचं पाप हे निश्चितपणे करत आहेत, पण मुलुंडमध्ये धारावी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.